नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण अलर्ट मोशनमध्ये अशा प्रकारे लिंक इनपुट करताना प्रॉब्लेम येतो हे बघू शकता. जेव्हा पण आपण अलर्ट मोशन इफेक्टची किंवा बिटमार्कची लिंक इनपुट करतो, तेव्हा अशा प्रकारे प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम दूर करायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, सर्वात आधी तर काय करायचे, तुमचं जे काही अलर्ट मोशन आहे, तर त्याच्यावरती अशा पद्धतीने क्लिक करून ठेवायचे आणि ॲप इन्फोमध्ये यायचे. ठीक आहे. जर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्फो येत नसेल, तर तुम्ही काय करायचं, मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचे डायरेक्ट. ठीक आहे. अशा प्रकारे डायरेक्ट मोबाईलचा तुम्ही सेटिंगमध्ये जायचे. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही ॲप्स सर्च करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे ॲप्स सर्च करायचे. ठीक आहे. आणि ॲप्समध्ये यायचे आणि इथं तुम्ही अलर्ट मोशन शोधायचे. ठीक आहे. अलर्ट मोशन शोधल्यानंतर अशा प्रकारे ॲप इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने ओपन होऊन जाईल. ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे Redमीचा मोबाईल आहे, त्यांच्यामध्ये ते ऑप्शन तर दिसत नाही मित्रांनो. जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसत असेल, तर तुम्ही ते ऑप्शन चालू करून घ्यायचे, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, अशा पद्धतीने ॲप इन्फोमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ओपन बाय डिफॉल्ट नावाचे एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही बटन आहे याला ऑन करायचे. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला ॲड लिंक दिसतील. आता याच्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला जेवढेही लिंक दिसतील त्याच्यावरती टिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे. ठीक आहे. जेवढे आपले लिंक असतील त्यांच्यावरती टिक करून ॲड करून घ्यायचे. आणि मित्रांनो, जेव्हा पण नवीन व्हर्जन येईल, तेव्हा तुम्ही हे अलर्ट मोशन इथून तुम्ही डिलीट करून टाकता आणि नवीन घेता. जेव्हा तुम्ही नवीन अलर्ट मोशन घेणार, तेव्हा सेम अशा प्रकारे सेटिंगमध्ये जायचे. ओपन बाय डिफॉल्टमध्ये जायचे. ती सेटिंग ऑन करायची. सगळं ऑन करून इथून ॲड लिंक करून घ्यायचं सर्व. आणि त्यानंतर एवढं केल्यानंतर आता बघू शकता, आता मी तुम्हाला इथं लिंक इनपुट करून दाखवतो परत एकदा. ठीक आहे. तर आता बघू शकता, आता मी ह्या लिंकवरती क्लिक करतो आणि बघू शकता एकदम इझिली पद्धतीने आपलं जे काही लिंक आहे बीटमार्कची, तर ते अशा प्रकारे इनपुट होते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लिंक वगैरे इनपुट करून घ्यायची. आणि जर तुमच्याकडे Redमीचा मोबाईल असेल, तर Redमीच्या मोबाईलमध्ये ती सेटिंग सापडत नाही. मी शोधले होते पण सापडत नाही. जर तुमच्या मोबाईलमध्ये ती सेटिंग सापडली, एकदा तुम्ही सेटिंगमध्ये जायचे. फक्त तुम्ही ओपन बाय डिफॉल्ट नावाचे हे ऑप्शन शोधायचे आणि अशा प्रकारे बटन असेल, तर ते ऑन करून ॲड लिंकवरती क्लिक करून सर्व लिंक तुम्ही तिथे ॲड करायचे. Oppo, Vivo जे पण तुमचे मोबाईल असतील त्यांच्यामध्ये हे ऑप्शन आहे. पण Redमीच्या मोबाईलमध्ये मला दिसलं नाही. जर Samsungच्या मोबाईलमध्ये पण नसेल, तर त्याच्यात पण होणार नाही. ठीक आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुमच्या मोबाईलमध्ये हे ऑप्शन असेल, तेव्हा तुमची ही लिंक इनपुट होतील. ठीक आहे. तर तुम्ही इथून ॲड लिंक करून घ्यायचे. ठीक आहे. एकदम सोपं आहे. एवढं करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला अलर्ट मोशनमध्ये लिंक इनपुट करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमच्याकडे लेटेस्टवालं अलर्ट मोशन नसेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करायचे. सिंपली काय करायचे, मी तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर अशा प्रकारे आपला टेलिग्राम चॅनल आहे. तर तुम्ही याला ओपन करून तुम्ही इथून याला जॉइन होऊन जायचे. ठीक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला जे काही ॲप्स आहे, ते पण दिलेले असतात अलर्ट मोशनचे लेटेस्ट वगैरे, लेटेस्ट जे काही व्हर्जन आहे, तर ते कुठून घ्यायचे. आता खूप लोकांना इथून ॲप्स घेता येत नाही. तर ते घेण्यासाठी इथं बाजूला बघू शकता पिनचं ऑप्शन, याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर इथं बघू शकता जे पण लेटेस्ट व्हर्जन असेल, तर खाली इथं मी तुम्हाला अपलोड करून दिलेले आहे. तर इथून तुम्ही ते लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. इथे मी तुम्हाला CapCut दिलेले आहे, अलर्ट मोशन दिलेले, जेवढे लेटेस्ट व्हर्जन असतात नवीन-नवीन अलर्ट मोशन CapCutचे, हे मी तुम्हाला इथं प्रोव्हाईड केलेले असतात. तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचे. एकदम सोपं आहे. इथं वरती पिन केलेलं ॲप आहे बघू शकता. वरती इथे पिन केलेलं ॲप हे बघू शकता. तर सिंपली या पिनवरती क्लिक करायच्या बाजूला आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला ॲप्स भेटून जातील. तर इथून लेटेस्ट व्हर्जन ॲप तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्की जॉइन व्हायचं आणि आपल्या YouTube चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता भेटू आपल्या आपल्या पुढच्या एका एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.